शशिकांतराव येऊ का? दादा नमस्कार. नमस्कार. बसा ना. आज अचानक इकडे? आज माझं इकडे एक काम होतंय म्हणून मी आलो होतो. झालं माझं काम म्हणून म्हटलं चला शशिकांतरावांना भेटावं, जरा तब्येतीची विचारपूस करावी. गडबडीत नाही आहेत ना? नाही नाही, थांबा आधी मी तुमका पाणी देतो. आज मंडई देवळात गेली आहे ना. हा बरं बरं. दादा सगळं ठीक आहे ना? चारू, या पोरीन डोक्यात खूप ताप दिले. हट्टी आहे हो, पण हट्ट कशासाठी करायचो ना ह्याच त्याला कळणार नाही. त्या दिवशी त्याचं आता रूप बघले आणि शशिकांतराव आधीच चारूच्या काळजीत असत आणि त्यात आता चारू घर सोडून गेला ह्या जर सांगितलं तर का मोठं धक्को बसेल. दादा काय झालं? सगळं ठीक आहे ना? नाही तुम्ही असे गप्प काम. नाही नाही काहीच नाही. चारू ठीक आहे ना? म्हणजे तुमका काय त्रास? नाही नाही अजिबातच नाही. मी हे सांगणार होतो की आपला शिनू म्हणजे श्रीनिवास हो. शशी भाऊ, हो शशी भाऊ, अहो बाहेर या जरा. एक मिनिट हा, आलोच. चारूच आहे का? चारू, 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 अगं इथे काय करतेस तू? आम्ही अख्खा गाव शोधलं माहितीये तुला? घरात कोणालाही न सांगता तू अशी कशी बाहेर पडू शकतेस? अगं दिवसभर होती कुठेस तू? ज्याच्याकडे आपण आपल्या चुकांची कुबुली देऊ शकतो त्याच्याकडे. काय? चारू, चारू तू कुठे होतीस? देवळात होते. त्यालाच देवालाच म्हटलं काय तो मला मार्ग दाखव. मी काय करू, कुठे जाऊ काहीच समजत नव्हतं. तेव्हा तिथले पुजारी बाबांनी मला समजावलं की तू घर सोडून का आली आहेस हे मी तुला नाही विचारणार, पण शक्य असेल तर पुन्हा घरी जा. कधी कधी आपण भावनेच्या भरात चुकीच्या मार्गावर जातो आणि तिथून परतणं सुद्धा कठीण असतं. याचाच विचार करत इकडे येऊन बसले. चारू तुला कळत नाहीये तू काय बोलतेस? सगळ्यांनी शोधलं तुला, सगळे टेन्शन मध्ये आले होते, तू कुठेच सापडली नाहीस. त्यात तू ओवीच्या मोबाईल वरती व्हॉइस नोट पाठवलीस. आम्ही अजून टेन्शन मध्ये आलो. अगं चारू आम्ही पोलीस कंप्लेंट केली. काय म्हणजे पुन्हा माझ्यामुळे सगळ्यांना त्रास? हे सगळं ना मला नाही आवडते श्रीनू. सगळ्याचा विचार तू घर सोडून जायच्या आधी करायला हवा होतास चारू. मला मला माफ कर, पण मी आता काय करू? तू काही नको करूस, तू तू चल माझ्यासोबत. का इथेच बसून राहणार आहेस तू, का अजून कुठे जायचंय तुला? नशीब नेल तिथे जाईन. चारू मूर्खासारखं बडबडू नकोस. मुंबईहून निघताना तूच मला म्हणाली होतीस ना की जे झालं ते आपण विसरून जाऊ, नव्याने सुरुवात करू. त्याचं काय झालं मग? चारू हे सगळं वागून ना तू माझ्या मनातली सल अजून वाढवतेस. मी जर तुझ्या समोर राहिले तर ती सल आणखीन तीव्र होईल. श्रीनू, आपल्यात जे घडलंय
तुला सतत आठवत राहील. तू तुझं आयुष्य नव्याने सुरू करू शकणार नाही. आणि मला तुला ह्या त्रासात बघायचं नाहीये, म्हणून मी तुला सोडून लांब जाते. श्रीनू, आपण जेव्हा घरी आलो तेव्हा तुझा पडलेला चेहरा खूप काही सांगत होता. हा कोणाचं लक्ष नाही गेलं, कारण कदाचित परिस्थिती तशी होती म्हणून. पण श्रीनू, मी तुला असं नाही बघू शकत. तू असं सतत गप्प राहणं मला नाही सहन होत आहे. तेव्हाही मी तुझ्या समाधानासाठी तुझ्यापासून लांब जात होते, आणि आत्ताही तुझ्या सुखासाठी मी तुझ्यापासून लांब जाते. प्लीज प्लीज मला समजून घे. बघ चारू, हे सगळं तू माझ्या समाधानासाठी बोलतेस माहिती आहे मला, पण त्याचा तुला किती त्रास होतोय या सगळ्याची जाणीव आहे ना मला. चारू, तू मला माफ केला असशील, पण त्यामुळे मला माझ्या चुकीचा विसर नाही ना पडू शकत. ती मला सतत आठवत राहणार. बघ चारू, कदाचित मी हे सगळं ओवीशी बोलल्यानंतर, तिला हे सगळं सांगितल्यानंतर माझ्या मनावरचं ओझं थोडं कमी होईल. नाही नाही श्रीनू, तू हे सगळं ओवीला नको सांगूस. प्लीज, तू हे चूक करू नकोस. ती हे सगळं नाही सहन करू शकणार. पण तू असं घर सोडून जाणार असशील तर मला ओवीला हे सगळं सांगावं लागेल. कदाचित घरच्यांना सुद्धा सांगावं लागेल. नाही नाही श्रीनू, प्लीज तू घरच्यांना काहीच नको सांगूस. श्रीनू, आपल्यात जे झालंय ते सगळं भावनेच्या भरात झालंय. ह्यात ना तुझा दोष आहे ना माझा. आणि तू जर ह्यातलं कोणाला काही सांगितलंस, सगळे मला चुकीचं समजतील. बरं ठीक आहे, मी नाही सांगत कोणाला. तू तू चल आता घरी. हे चालेल, आपण जाऊया घरी. पण तू मला वचन दे. आता काय? तू मला वचन दे की आपल्यात काहीच घडलं नाहीये. तू आधीसारखं नॉर्मल वागशील तरच मी तुझ्या बरोबर घरी येईन. नाहीतर मी जाते कुठेतरी. नाही नाही, ठीक आहे. मी नीट वागेन. मी कोणाला काही सांगणार नाही. पण तू एक मिनिट. सगळा गोंधळ झालाय. काय झालं? अगं, दादा मामा तुझ्या घरी गेले तुझ्या बाबांना भेटायला. तू सापडलीस हे त्यांना सांगावं लागेल, नाहीतर मग तुझे बाबा अजून टेन्शन मध्ये येतील. मी त्यांना फोन करतो. असाच तुझा विश्वास परत मिळवत मी एक दिवस तुझ्याच तोंडून बदून घेईन की तुला माझ्याशी लग्न करायचं. आज मी माझी पहिली परीक्षा पास झाली. मेघना आंटी, तुमचा जय हो. सर्वेश्वराची कृपा झाली म्हणायची. बरं ऐक, आता जास्ती काय तिच्याशी बोलू नकोस. तिला व्यवस्थित घरी घेऊन जा. हा, नाही शशिकांतची मी अजून बोललो नाहीये. नाही, ती इथे नाही, बाहेर गेली. त्यांच्याकडे कोणतरी माणूस आलाय. हो, मी विषय काढत नाही. हा, मी पण येतो घरी. जा, सावकाश जा. ठेवतोय मी फोन. हा, चल. हा दादा, काय म्हणत होता? मी काहीतरी श्रीनू बद्दल बोलत होता. हा, ते श्रीनू, आपला श्रीनिवास सांगत होतो. तो मुंबईला गेला होता माझ्या मुलीकडे, निशिगंधाकडे. ते सगळं व्यवस्थित आहे ते सांगत होतो. आणि मी पण इथे कामासाठी गेलो होतो ना. ते काम झालं, म्हटलं आता रजा घ्यावी. येऊ मी? नाही, असा कसा? आजची रात्र राहावा आणि उद्या सकाळी जावा. असा इला जाताला. शशिकांतराव, धन्यवाद. म्हणजे तुम्ही एवढा आग्रह करताय, पण खरं सांगायचं तर शेतीकडची कामं खूप अडकली आहेत. आणि बंधू एकटाच आहे ना, आणि त्याच्या मदतीला कोणी नाहीये, म्हणून मला जावं लागेल. आणि हो, महत्वाचं म्हणजे चारू व्यवस्थित आहे. तिची काही काळजी करू नका.
दादा काय गडबड नाही ना? नाही नाही, अजिबात काही गडबड नाही, सगळं व्यवस्थित आहे तिकडे. फक्त एक विनंती होती की अधनं चारूला फोन करा, मंजूला फोन करा, खुशाली कळवा, म्हणजे त्यांना जरा बरं वाटेल ना. रजा घेऊ? हा येवा. येतो. अगो मी म्हणते लाज कशी नाही वाटत तुका? आ ज्या घरातून तोंड वर करून गेलास त्याच घरात परत येऊची हिम्मत कशी झाली तुझी? लोकांका ना गोड गोड बोलून आपल्या जाळ्यात खेचायचा ता बरा जमता तुका. पण आता ना हे का मी या घरात टिकू देणार नाही. अगो तुझ्या नाटकांका ना कंटाळलं आम्ही. तू या घरातून निघून कशात नाही जात? लालीताई केलीच होती ना ती. तिला तिच्या मावशीने घरात घेतलं नाही, दादाकडे ती जाऊ शकत नाही. कुठे जाईल ती? जाईल मसणात. गेली का गेली वर माझ्या लेखात दिसशील अशी कशात फसून राहिलीस रस्त्यात? हा हो माझा श्रीनू ना बोळो हा म्हणून ते का फसवूक बघतस काय? या बघ या घरात ना मी माझ्या भावाक सुद्धा राहू देत नाही. तर तू कोणाची कोणस? मी तुका कशा घरात राहू देऊ? तेव्हा लवकरात लवकर ना तुझं बोजो बिस्तरो गुंडाळ आणि इकडून निघायचा बघ. निघ म्हणते ना. आई तुला अचानक तिचा एवढा राग काय यायला लागलाय मला कळत नाहीये. कालपर्यंत तर तिच्या नावाचा अखंड जप करत होतीस तू. आणि या आधी सुद्धा ती इथेच राहत होती ना? हा अजून थोडे दिवस राहू दे ना तिला. आणि तसंही तिला तिची चूक कळली आता. तर यापुढे ती काही चुकीचं वागेल असं मला वाटत नाही. त्यामुळे प्लीज कोणीच तिला उगाच काही बोलू नका. ए श्रीनू काय बोलतोयस तू? मुळात तू जे काय हे बोलतोयस ना ह्याच्यावर आमचा कोणाचाच विश्वास बसत नाही बाबा. होय तर आधी तर तू तिला मुंबईला सोडायला जायला पण तयार नव्हतं. तिचा राग राग करायचा आणि आता तू तिचीच बाजू घेतस. हो मामा अरे खरं आहे. पण सगळे तिच्याशी असं वागतायत म्हणून आपणही तसंच वागलं पाहिजे असं नाहीये ना. हा मग नको वागूस. हा नको वागूस. हिच्याशी लग्न करणारच करतालयस बोल ना. हे अगं उगाच भलते सलते अर्थ काढू नकोस. चारूने सुद्धा माझ्याशी लग्न करण्याचा हट्ट आता सोडलाय. तिने जे काय केलं त्यासाठी तिने सगळ्यांची माफी मागितली आहे ना. मग आता राहू दे ना तिला थोडे दिवस इथे. कशाक? हा ही काय धर्मशाळा नाही उघडलेली मी. कोणी पण यायचा आणि फुक्कट राहायचा. या बघ या घर माझा. हा मी ठरवणार या घरात कोण राहणार आणि कोण नाही राहणार. तेव्हा हिच्यासारखी कारस्थानी पोरगी माका या घरातच काय अख्ख्या गावात पण नको. हा इकडून निघायचा. निघायचा. चल. थांबा लालीताई. चारू भाची आहे माझी. आई झालं तरी आमचं रक्ताचं नातं. आणि लालीताई या घरावर जेवढा तुमचा अधिकार आहे ना तेवढाच अधिकार आमचा सुद्धा आहे. त्यामुळे चारू इथेच राहील माझ्या सोबत. लालीताई आजवर माझ्या भावाने वडिलांच्या मायेने माझं सगळं केलं. हो तुम्ही तुमच्या भावाचे उपकार विसरला असाल पण मी नाही. मी माझ्या भावाच्या मुलीला असं वाऱ्यावर नाही सोडू शकत. हे बघा
तुम्ही कोणी जर तिला बघणार नसाल ना, हरकत नाही, नका बघू तुम्ही. पण मी माझ्या भाचीची काळजी घ्यायला समर्थ आहे. नाही नाही मंजुआत्या, हे बघ, मी इथे जास्त दिवस नाही राहणार. चारू, झाला तेवढा त्रास माझ्यामुळे खूप झाला ग या घराला. मी आता फार दिवस नाही राहत. मी लवकरात लवकर जाईन इकडनं. उठतास कशा? झोपा थोडा वेळ. काही काय वाजले किती बघा उमा, या झोपायची वेळ आहे काय? असा नाही, रात्री येऊ उशीर झाला, झोपू उशीर झालो, मग थोडा आराम करा ना. उमा, तुमचं काम चालू झालं काय? होय, आता बघताय काय जमता काय. हा नाही जमणार मावशी. दादा तुम्ही सांगा ना तिला, खूप टेन्शन घेते ती. उमा, पोर बरोबर बोलते, काळजी कसली करताय? आणि ओवी हा ना बरोबर. हाय क्यूटीज. सॉरी, आपण आज प्रॅक्टिस नको करायला, चालेल? का? दादा तुमची झोप नाही झाली आहे आणि त्यात हे. काय हरकत नाही ग, हे चालू जाणार, तुमची तालीम चालू राहू दे. उमा, मी जरा आवरून येते. हो चला, पण कंटिन्यू करू, ठीक आहे? चला. ता हे सॉरी, परत एकदा. ता हे हे गोवी, काय झालं? लक्ष काय? त्या पोरी तुझ्याकडे बघून करतात आणि तू. सॉरी क्यूटीज, आपण उद्या कंटिन्यू करूया प्लीज. तुम्ही घरी जाऊन प्रॅक्टिस कर, ओके? होते. गोवी, काय झाला? लक्ष काय तुझं? मावशी अगं काही नाही, ते ऍक्च्युली माझं डोकं खूप दुखतंय सकाळपासून, सुचत नाहीये काही, म्हणून. वाटलाच माता, हवेत जरा गारवा ना म्हणून डोका दुखत असेल. मी यांच्यासाठी चाय करणारच होते, तुझ्यासाठी पण करते. जरा चहा घे, बरा वाटत तुला. मी हेल्प कर. नाही नाही, ओवी, त्या तालमीचं काय झालं? त्या पोरी कुठे गेल्या? दादा त्या उद्या येतील, उद्या प्रॅक्टिस करू आम्ही. उद्या? अहो, काल चारूचे बाबा भेटले काय तुमका? हा, भेटले होते. म्हणजे माझ्या समोरच होते शशी भाऊ, पण त्यांना कोणतरी बाहेर बोलवलं, तेवढ्यात शिनूचा फोन आला, म्हणून मग मी काही विषय नाही काढला. नशीब, नाहीतर उगाच त्यांच्या जीवा घोर लागून राहिलं असतो ना. पोर कसाही वागला तरी आई बाबांची काळजी काय कमी होत नाही. अहो, या बघा जरा. काय? वाह, एकदम भारी. हा मा, तुमच्या अंगात एवढ्या कला आहेत, यासाठी मी तुम्हाला आधीपासून प्रोत्साहन दिला असताना त्यात खायचे खाय असता तुम्ही. तुमचा आपला काहीतरीच. ग्रेट, तू माझं खूप मोठे काम केलं. आणि तू काढलेली फोटो
त्याला खूप आवडल्या. तुला तुझ्या कामाचे पैसे मिळते. आता ह्यापुढे मला तू फोन करायचा नाही. क्या बात है चारू. शिवू काय मस्त फोटो होत नाही. मी तुम्हा सगळ्यांची झोप उडवली ना तर नाव लावणार नाही मेघना सचदेव. मार्क माय पॉइंट्स.